पण इंट्रो मध्ये जसं मी सांगितलं, जिकडे तू त्या 95 मध्ये 96 कुटत होतास, हो. अक्षरशः धुतलायस तू त्यांना. त्या मॅच कडे मला खरं तुला आणायचंय परत. काय घडलं, काय होतं? पळापळ झाली होती आपली, लवकर विकेट्स पडल्या होत्या. सर म्हणजे ती मॅच म्हणजे माझ्या लाईफ मधली सर्वात बेस्ट मॅच आहे. हा. कारण सेमीफायनल मॅच होती वर्सेस साऊथ आफ्रिका आणि आपल्या 30 रनावर 4 विकेट गेलेल्या 30 वरती 4 हो. एवढी विकेट परिस्थिती हो. होती. आणि कोण कोण आउट झालं होतं? आणि सगळे टॉप ऑर्डर म्हणजे मुशीर खान, मुशीर पण आउट झाला, अर्शिन कुलकर्णी, अर्शिन पण आउट झाला. आदर्श सिंग, हो, असे म्हणजे सगळे वेल नोन हा. प्लेयर्स होते. तर खूप म्हणजे अवघड सिच्युएशन होती. पण तेव्हा मी बॅटिंगला गेलो तेव्हा मी आणि उदय खेळत होतो. तू किती नंबरला गेलास? मी 6 नंबरला गेलो बॅटिंगला. 6 नंबरला. हो. आणि उदय सरांचा जो कॅप्टन होता आपला, तो 4 नंबर तो 4 नंबरला. त्याच्या समोर 2 विकेट पडल्या. हो. तर आम्ही गेलतो तर आम्ही म्हणजे गेल्या पण आम्हाला काही सोपं नव्हतं खेळायला, पण आम्ही पण थोडंसं स्ट्रगल केलंच. हा. पण नंतर थोडासा टाइम काढल्यावर नंतर आम्ही एकच होतं की काही करून मॅच जिंकवायची. बरोबर. तर मग अशीच एकमेकांना आणि आदल्या मॅचलाच आमची 200+ रनाची तुमची पार्टनरशिप झाली. ती पण एक मस्त पार्टनरशिप हो. वगैरे होती. त्याच्याकडे येऊया, पण हो. पहिलं जरा ह्या मॅच कडे येऊया, कारण सेमी फायनलचं प्रेशर 100% थोडंसं वेगळं असतं. हो. मग ते ऍब्झॉर्ब करून पडझड झालेली थांबून तुम्ही लोकांनी ही जी मोठी पार्टनरशिप केली. आणि तसं पाहायला गेलं तर तुझं एज त्यावेळेस काय होतं? मी 18 वर्षाचा होतो. 18 वर्षाचा होता. म्हणजे तू अजून मिशा जस्ट कुठे लागल्या होत्या तुला. त्यावेळेस ऍब्झॉर्ब प्रेशर एवढं करून एवढी छान इनिंग, तीही साऊथ आफ्रिकेमध्येच होती टुर्नामेंट, हो, राईट? हो. त्यांचं होम पिच होतं, त्यांना विकेटचा अंदाज होता, त्यांचे तगडे बॉलर होते. त्याची टीम मी पाहिली होती सगळी, हो. 6 फूटच्या वरचेच बॉलर होते हो. सगळे. त्यामुळे त्या बॉलर्सना काय चाललं होतं डोक्यात? काहीच नाही सर, फक्त एकच होतं की मॅच जिंकवायची काही करून, आणि ते लहानपण स्वप्न आहे की इंडियासाठी मॅच जिंकवायची, ते एक मोटिवेशन होतं माझ्या मागे. आणि एवढा चांगला चान्स तर कधी येऊच शकत नाही. ही खूप मस्त ऑपॉर्च्युनिटी होती मला की पूर्ण खेळून मॅच जिंकवायची. तर माझ्या डोक्यात तेच होतं की मी माझा नॅशनल गेम खेळणार आणि उदयशी बोलत राहणार. त्यांनी पण मला चांगलं गाईड केलं आतमध्ये. जस्ट झालं.